नमस्कार, आदाब. माझे नाव जैनब वसीम काळे आहे. मी इयत्ता 9वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा श्री गोंदा उर्दू आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सहकारी आणि शिवछत्रपतींच्या विचारांवर प्रेम करणारे माझे तमाम माता भगिनी आणि बांधवांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे आणि त्यातूनही जास्त तो कृतज्ञतेचा आहे. आज त्या महामानवाचा जन्मदिवस आहे ज्याने या मातीला स्वराज्य नावाचा श्वास दिला. हे स्वराज्य कसे होते? हे स्वराज्य कोणाचे होते? हे स्वराज्य केवळ जमिनीचा तुकडा नव्हता, तर हे स्वराज्य रयतेच्या डोळ्यातून पाणी पुसणारा एक संस्कार होता. आणि या संस्काराची पहिली वीण कुणी फुंकली असेल तर ती राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी. जिजाऊंनी शिवबांना रामायण महाभारतच्या गोष्टी सांगताना एक गोष्ट मनावर ठसवली होती. शिवबा, गरिबाच्या लेकी सुनांचा सन्मान करणे हाच खरा धर्म आहे. आणि महाराजांनी ती शिकवण आयुष्यभर पाळली. त्यांच्या स्वराज्यात भगव्य ध्वजाला जेवढा मान होता तेवढाच मान मशिदीतून येणारे अजान आणि कुराणला सुद्धा होता. इतिहास साक्षी आहे, जेव्हा रायगडचा किल्ला बांधला जात होता तेव्हा महाराजांनी स्वतः विचारले, आपल्या मुस्लिम मावळ्यांना नमाज पढण्यासाठी जागा कुठे आहे? आणि त्यांनी आपल्या वाड्यासमोर एक मशिदी बांधली होती. ही होती जिजाऊंची शिकवण आणि महाराजांची विशाल दृष्टी. लोक म्हणतात महाराज केवळ एका धर्माचे होते, परंतु मी म्हणे महाराज हे माणुसकीचे होते. कल्याणाची सुभेदारीच्या सुनाचा प्रसंग तर आपण ऐकला आहे, पण त्या पलीकडे जाऊन बघा. जेव्हा अफजल खानाच्या विरुद्ध वध्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा शत्रुपक्षाचे अनेक स्त्रिया आणि मुले पोरकी झाली होती, तेव्हा महाराजांनी कडक आज्ञा दिली, कोणत्याही मुस्लिम महिलेला किंवा मुलाला त्रास होता कामा नये. उलट त्यांना सन्मानाने खर्चासाठी पैसे देऊन त्यांना घरी पोहोचवावा. शत्रूची स्त्रीला आई म्हणणारा राजा जगात केवळ एकच होता आणि तो म्हणजे माझा राजा शिवछत्रपती. महाराजांच्या तोफखानाचा प्रमुख इब्राहिम खान असो, आग्र्याहून सुटकेच्या वेळी जीवाची बाजी लावणारा मदारी मेहतर असो, किंवा महाराजांचा अंगरक्षक जीवा महालासोबत असलेला सिद्धी इब्राहिम असो, या सर्वांनी आपल्या महाराजांसाठी रक्ताचे पाणी केले. का? कारण या सर्वांना माहित होते या स्वराज्यात आपल्या धर्माला काहीही धोका नाहीये, तर आपल्या अस्मितेला आणि सन्मानाला प्रतिष्ठा आहे. आज आपण शिवजयंती साजरी करताना केवळ पोवाडे गाऊन चालणार नाही, तर शिवाजी महाराज यांची नीती अंमलात आणली पाहिजे. माता भगिनींचा सन्मान करणे हीच खरी शिवभक्ती आहे. तर ती भगिनी मुस्लिम असो किंवा हिंदू असो, तिचा सन्मान राखणे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे. शेवटी मी इतकंच सांगेन, मशिदीच्या मिनारावरून जेव्हा आजान होते तर ती आजान शांततेने ऐकणारे शिवराय आम्हाला हवे आहेत. आणि जेव्हा मंदिरातून आरतीचा नाद घेतो तर ती आरतीमध्ये माणुसकी शोधणारे मावळे आम्हाला हवे आहेत. जिजाऊंचे संस्कार आणि शिवरायांच्या विचारांचा हा वारसा आपण पुढे नेऊया. हीच या जयंतीची खरी फलश्रुती ठरेल. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जिजाऊ, जय शिवराय.